हिरोजी इंदुलकर हे शिवाजी महाराजांच्या काळातले वास्तुविशारद होते. यांनी रायगडाची रचना अंमलात आणली होती. तर रायगडच्या या दुसऱ्या भागात तुमचे मनापासून स्वागत आहे. रायगडाच्या एका कार्यालयात सावकार, त्याचा मुनीम, लेखनिक, स्वयंपाकी आणि 2 हरकारे अशी किमान 5 माणसे आरामात राहतील अशी व्यवस्था केलेली होती. हे वर्ल्ड ट्रेड सेंटर काही सहलीचे ठिकाण नव्हते, त्यामुळे कोणी सहकुटुंब येथे राहण्यासाठी येण्याचा प्रश्नच नव्हता. वर्ल्ड ट्रेड सेंटर हे व्यापारी ठिकाण असल्यामुळे येथे केवळ व्यापाराशी संबंधित लोकच यावे अशी शिस्त आणि कडक लष्करी शिस्त होती. विशेष म्हणजे रायगडावर वारे एवढे जोरात वाहतात की तिथे पंखा आणि एसीची गरजच पडणार नाही अशी ही उंची आहे. व्हेंटिलेशनसह स्वच्छ प्रकाश पडावा यासाठी या 2 कार्यालयीन खोलींमधील अंतर आहे 30 हात म्हणजे 90 फूट रोड. या कार्यालयासमोर धूळ उडू नये म्हणून पक्क्या विटांची फरसबंदी बांधलेली होती. कारण हे वर्ल्ड ट्रेड सेंटर हे महाराजांची सदर आणि 300 इमारती यांच्यामध्ये आहे. त्यामुळे व्यापारी, त्यांची माणसं, राजपरिवार, स्वराज्याच्या अधिकारी अशा सर्व लोकांची वर्दळ या महामार्गावरूनच होणार होती. तेव्हा धूळ उडू नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती. आणि गर्दी नियंत्रणात राहावी म्हणून कार्यालयाच्या दोन्ही रांगांकडे 11 कार्यालयातच तुमचा व्यवहार पार पडला तर लगेच बाहेर पडण्यासाठी दोन्ही बाजूला एक्झिट होते. कार्यालयाच्या या दोन्ही रांगांमध्येच पाण्याचा निचरा होण्याची देखील व्यवस्था आहे. कारण रायगडावर मुसळधार पाऊस होतो, त्यामुळे चिखल झाला, पाणी तुंबले अशी अडचण येऊ नये म्हणून अशी व्यवस्था केली आहे. पाणी 4ही बाजूंनी ताबडतोब बाहेर पडावे म्हणून कार्यालयाच्या रांगेच्या दोन्ही बाजूला उतार ठेवलेला आहे. इतकी अनोखी अशी रचना यांनी केलेली आहे तर मन आपोआपच नतमस्तक होते. पावसाळ्यातील 4 महिने हे वर्ल्ड ट्रेड सेंटर बंद असायचे, कारण मुसळधार पाऊस आणि दुसरे म्हणजे लष्करी व्यवस्था. मराठी पावसाळ्यामध्ये मोहिमेवर जात नसत. सह्याद्रीच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतो, नद्यांना पूर येतो, त्यामुळे हालचाल करायला वाव नसतो. त्यामुळे लष्कर मोहीम ही थंड होऊन जाते. त्या अनुषंगाने ट्रेड सेंटर हे बंदच राहते. एवढ्या मोठ्या वर्ल्ड ट्रेड सेंटरची सुरक्षा व्यवस्था हा पण भाग आलाच आहे ना. व्यापारी, त्यांची माणसं, त्यांचा पैसा अडका हे सगळं सांभाळता लष्कराशिवाय हे शक्य होईल का? पावसाळ्यामुळे वाहतूक ठप्प असल्यामुळे तुम्ही सौदा कसा करणार आणि केलेला सौदा पूर्ण करणार कसा? कारण त्यावेळी आतासारख्या बंद वॅगन नव्हत्या, प्लास्टिकची पॅकिंगची व्यवस्था देखील नव्हती. या बाजारपेठेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगते. रायगडावरील या 44च्या 44 कार्यालयांना दारे नाहीत, त्यामुळे कडी, कुलूप, कोयंडे असा प्रकार देखील नाही. महाराजांची या वर्ल्ड ट्रेड सेंटरची सुरक्षा एवढी पक्की होती की बिनकामी माणसांना एकतर इकडे तिकडे फिरकण्याचा संबंधच नाही. आणि एखादी वस्तू उचलावी तर महाराजांच्या गुप्तहेर खात्याच्या नजरेत ही गोष्ट आल्याशिवाय राहत नसे. महाराजांची जी माणसं 1600 किलोमीटरवर औरंगजेबाच्या घरात काय चर्चा चालली याची बित्तम बातमी ठेवतात, त्यांच्या नजरेतून रायगडावरील या ट्रेड सेंटरवर झालेली संशयित हालचाल टिपल्याशिवाय कशी राहील बरं? त्यामुळे येथे चोरीची एकही घटना घडली नाही. एवढा संरक्षित असा हा वर्ल्ड ट्रेड सेंटर होता. म्हणूनच देशोदेशीचे व्यापारी या ठिकाणी आले होते. शिवाय एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात जायचे म्हटले तर जोते उतरून परत त्या कार्यालयाचे जोते चढावे लागते. प्रत्येक कार्यालयामध्ये मजबूत भिंत असल्यामुळे एका व्यापाऱ्याचा माल दुसऱ्याकडे गेला किंवा अफरातफर झाली असे कधी झालेच नाही. बरं, रात्री चोरी करावी तर ते रात्री तेथे कोणी राहण्यास मज्जाव होता. त्यामुळे रात्री निर्मनुष्य अशा ठिकाणी सायंकाळी सूर्य मावळल्याबरोबर कार्यालय सोडायचे आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाल्याबरोबर कार्यालय चालू करण्याची परवानगी होती. मोठमोठ्या मिल आणि कारखान्यामध्ये जसा सायरन वाजवला जातो तसे रायगडावर वर्ल्ड ट्रेड सेंटर बंद चालू करण्याचा इशारतीसाठी सकाळी 1 तोफ आणि संध्याकाळी 1 तोफ डागली जायची. सायंकाळी तोफ डागल्यानंतर या कार्यालयांची जबाबदारी महाराजांच्या विश्वासू माणसांवर राहत असे. आपल्या कार्यालयातील किमती जिन्नस व्यापारी कार्यालयातील मधली जी जागा असायची त्यातील पेटाऱ्यात झाकून हवे तर कडी कुलूप लावून तेथेच ठेवत असत.
त्यामुळे नमुना माल, पैसे, चेकबुक आणि बाकी हिशोबाची कागदपत्रे लॉकरप्रमाणे तेथे सुरक्षित ठेवून व्यापारी वर्ग निश्चित झोपी जात असे. आता बघूया यांनी कार्यालयाची बांधणी कशी केली होती. दुकानाच्या दगडी भिंतीत लाकडी खांब होते. खांबांवर आडव्या लाकडी तुळ्या होत्या. तुळ्यावर लाकडीच्या कैच्या होत्या आणि कैच्यांवर लाकडाच्या रीप होत्या. या रिपींवर खापरांच्या अरुंद नळ्यांची कौले देखील होती. पावसाळ्यात पडणारा मुसळधार पाऊस झेलता यावा यासाठी कार्यालय दुपाखी म्हणजेच दोन्हीकडे उतार असणारी केलेली होती. याचा दुसरा फायदा असाही होतो की सोसाट्याचा वारा आला तरी या छपरांना भेदता येत नाही आणि कौले देखील उडून जात नाही. महाराज प्रत्येक गोष्टीत लक्ष घालू शकत नव्हते, तर एवढ्या मोठ्या बाजारपेठेची जबाबदारी कोणाला द्यायची आणि तो व्यक्ती कसा असला पाहिजे, तर तो व्यक्ती अत्यंत विश्वासू आणि तेवढाच व्यापारामध्ये शहाणा असणारा माणूस हवा. त्याला अनेक भाषा बोलता आल्या पाहिजेत आणि त्याला राजशिष्टाचार अवगत असला पाहिजे. तेव्हा महाराजांनी असा माणूस हेरून त्याला याची जबाबदारी दिली. या प्रमुखाचे नाव होते बाबाजी नाईक पुंडे. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे येथील परंपरागत सावकार. सावकार म्हणजे बँकिंग क्षेत्रातील जाणकार. त्या काळचा बँकर म्हणजे सावकार आणि बँकरचा बँकर म्हणजे महाजन. शिवाजी महाराजांनी अशा विश्वासू खानदानी सावकाराला महाजन बनवले आणि या बाजारपेठेची जबाबदारी दिली. नवीन, अनोळखी, अनुभवहीन माणूस ही जबाबदारी पेलू शकणार नव्हता. म्हणून महाराजांनी असा पूर्वीपासून ओळखीचा असलेला माणूसच या जबाबदारीसाठी निवडला. जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त हेरगिरी व्यापाराच्या नावाने, व्यापाराच्या माध्यमातून होते हे महाराजांनी पक्के माहिती होते आणि म्हणून व्यापाराच्या नावाखाली या 44च्या 44 कार्यालयातून कसलीही हेरगिरी होणार नाही याची खबरदारीसुद्धा महाराजांनी घेतली होती. पण दुर्दैवाने असा विश्वासू माणूस महाराजांच्या राज्याभिषेकानंतर मरण पावला. इसवी सन 1675 यानंतर हे काम नागप्पा शेट्टी याला दिले गेले. महाराष्ट्रातील मराठी माणसालाच महाराजांनी अगोदर प्राधान्य दिले, पण बाबाजी नाईक नंतर सावकारी पेशातला तसा मजबूत आणि इमानी माणूस न मिळाल्याने महाराजांनी ही संधी नागप्पा शेट्टी याला दिली. रायगडाचे प्राचीन नाव रायरी हे होते. युरोपचे लोक त्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम असा होता. 500 वर्षापूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता. तेव्हा त्यास रासीवटा व तनस अशी 2 नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास नंदादीप असेही नाव पडले होते. निजामशाहीमध्ये रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांच्या प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला, तर प्रतापगाव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी रायरीस म्हणजेच रायगडाला वेढा दिला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला. तेथे असताना कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले व ते अधिक अवघड ठिकाण होते. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली होती. रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जंबूद्वीप असे देखील होते. सभासद बखर म्हणते, राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चकोटा. राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चकोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे 1.5 गाव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चकोट गट खरा. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखून बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गडा करावा. तक्तास जागा हाच गडा करावा.
आणि म्हणूनच रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्ल्यावरच राजधानी बसवण्याचे महाराजांनी निश्चित केले. रायगडाचे जुने गाव रायरी. गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची 2900 फूट आहे. गडाला सुमारे 1435 पायऱ्या आहेत. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरुज, उत्तरेकडे टकमक टोक, श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे प्रमुख आकर्षण आहे. शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचाच राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. 19 मे 1674 रोजी राज्याभिषेकाच्या विधीपूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले. 3 मन सोन्याचे म्हणजेच 56,000 किमतीचे छत्र देवीला अर्पण केले होते. गडावरील राजसभेमध्ये 6 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध 13 शके 1596 शनिवार या दिवशी राज्याभिषेक साजरा झाला. 24 सप्टेंबर 1674 ललिता पंचमी अश्विनी शुद्ध 5 आनंद सत्वंसर शके 1596 या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला आणि या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता. हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी यांच्या हस्ते पार पडला. रायगड किल्ल्याची महती कितीही सांगा कमीच आहे, कारण तो शिवाजी महाराजांचा बाजारपेठेचा किल्ला आहे. तसेच ती स्वराज्याची राजधानी आहे. रायगड ही स्वतंत्र मराठी राज्याच्या हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. अनेकांसाठी फक्त किल्ला असला परंतु प्रत्येक मराठ्यासाठी मंदिर असलेला किल्ले रायगड. 500 वर्षांपूर्वीचा वास्तुविशारदचा हा अप्रतिम नमुना होता. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला नक्की सांगा. आवडली असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा.